शहरात हत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नवे पोलीस आयुक्त राकेश ओला पदभार स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येला भाजी बाजार परिसरातील प्रॉपर्टी ब्रोकर पवन वानखडे यांच्या हत्येची शाई वाढते ना वाढते. तोच आता नांदगाव पेठ परिसरात एका 24 वर्षाच्या तरुणाची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अमरावती येथील रहिवासी असलेल्या 24 वर्षीय मंथन पालानकर याची नांदगाव पेठमधील बोर नदी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर निर्घुण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंथनला 4 तरुणांनी चर्चेसाठी या ठिकाणी बोलावले होते. दुपारी 3:30च्या सुमारास मंथन आपल्या दुचाकीवरनं तिथे पोहोचला. मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या 4 जणांनी त्याला घेरले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार 2 तरुणांनी मंथनला घट्ट पकडून ठेवले, तर इतर दोघांनी त्याच्या पोटावर चाकूने सपासप वार केलेत. मंथन रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपींनी तिथून पळ काढला. वर्मी घाव लागल्याने मंथनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की अन्य काही कारणातून याचा शोध आता पोलीस घेत आहे. अमरावती शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा सवाल आता नागरिक विचारित आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात दहशतीचे वातावरण आहे. पोलीस आता मंथनच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्सवरनं आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलीस आयुक्त राकेश ओला कोणते पाऊल उचलते आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज.